तर हे बघा ही तुम्ही माशाची पाटी बघताय ना 100 रुपयाला. हे बघा किती मोठी आहे, मस्त एकदम ताजा ताजा जवला आहे. ताजा म्हणजे आताच जवला आहे, आत्ताच आहे ना. बुरावचा जर जवला बनवते तर वांगा पाहिजेच हा. जर तुम्हाला टेस्ट पाहिजे असला ऑथेंटिक, मग त्यानंतर आपला जवला मस्तपैकी साफ केलेला ओला जवला टाकलेच नाही आणि मसाल्यांमध्ये जवल्याला मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. आता तर या सर्वांनी जेवायला स्नेहा आता डिश वाढून घेते. ए लिची आली, लिची लिची गरम आहे हा सर्व. मी माझ्या हाताचं पहिल्यांदा खाणं जवलं ना. कसं झालं बघू. नाही छानच झालंय, सुगंधावरनच समजते जवल्याची. सानूनी पण स्टार्ट केलंय. सानू का फर्स्ट टेस्ट छान झाले ना. छान आहे. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज ना आपण ट्रॉम्बे फिश मार्केटला आलो. पण व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर जर तुम्हाला या फिश मार्केटमध्ये यायचं असेल ना, तर तुम्हाला ना मानपूर स्टेशनला यायला लागेल. तिथे ना कोणाला पण विचारायचं आहे का आम्हाला ट्रॉम्बे कोलीवाडा फिश मार्केटमध्ये जायचं आहे. तुम्हाला कोणी पण सांगेल बस कुठे लागते, आणि बसचे काहीतरी 7 ते 8 रुपये तिकीट आहे इथपर्यंत यायचा. म्हणजे बस डायरेक्टली ना ट्रॉम्बे कोलीवाडा जिथे मैदान आहे, जिथे फेस्टिवल पण यांचं लागते, तिथे डायरेक्टली थांबेल बस. आणि तिथेच करेक्ट 5:45 6:30ला हा फिश मार्केट लागतोय. म्हणजे तिथे ना सर्व खाडीतले आणि डोलीची मासली तुम्हाला बघायला भेटेल, ती पण होलसेल. तर आज आपण ना या मार्केटमध्ये जवला घेण्यासाठी आलो. तर चला आता मार्केटला एक्सप्लोर पण करूया आणि जवला पण घेऊया आणि बघूया मार्केटमध्ये या मच्छीचे काय रेट्स आहेत. तर चला कंटिन्यू करा. तर हे बघा इथे आता फिश मार्केट लागलेलं आहे. आणि हे बघा इथे आपला सनी दादूस आहे. काय बोलता? जवला घ्यावाचा होता म्हणून आलू बरं, आपलेच मार्केटला भेटेल. काय बोलतो बाकी? बाकी मजेत ना? मजेत बोल ना. आणि हा मित्रांनो, आपले ना सनी दादाचं ना युट्यूब चॅनल सुद्धा आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते. काय चॅनलचं नाव आहे आपलं? King007. खूप याला आपण सनी दादाच्या सोबत व्हिडिओ सुद्धा बनवलेत. तर एकदा नक्की व्हिजिट करा चॅनलला आणि सबस्क्राईब सुद्धा करा. सबस्क्राईब नाही मग आता 2 दिवसांनी, हा 2 दिवसांनी आपण येणार आहे आता माझ्याबरोबर फिशिंगला, ते पण डे फिशिंग करायला. चालेल चालेल, ठीक आहे ठीक आहे. हे ओके, बोलायचं आहे. ओके. सबस्क्राईब करायचं असेल करायला तर नका करू, काही प्रॉब्लेम नाही. पण याला येणं गरजेचं आहे. तुम्हाला पाहिजे ना आपला व्हिडिओ फिशिंगचा बघायला, माझ्या आणि व्हिडिओ अश्विनच्या कमेंट करून सांगा. ओके ओके. आणि मग आता काय आलंच का डोलीवर ना वाचली? निवडतोय मावरा निवरत होता बघा. आणि मस्तपैकी मार्केट पण लागलेलं आहे. जवला भेटेल का आज? जवला हा जवला आहे ना. तर हे बघा इथे जवला कशी देतात ही पाटी? 700 रुपये. 700 रुपये. तर किती किलोची आहे? टोपलीचा भाव आहे का? 700 रुपये टोपली आहे बघा. 500ला देते. ताई देते. नमस्कार ताई, कशा आहात? तर हे बघा इथे तुम्ही कोलंबी बघते. कोलंबी कशी आहे ही? 500 रुपये. अरे वा, हे बघा खूप छान बघा वाटा. आणि 1000 रुपयाला एकदम ताजी आणि फ्रेश. आणि जिताडी पण तुमचीच आहेत. कशी आहे येतं वाटा? 1500 रुपयाला. आणि ही बोईटा? हा अच्छा, खूप छान छान वाटे लावलेले ते 200 रुपयाचं. हा आता दादाला भेटलो इथे, सनी दादाला मच्छी निवडते. आता सर्व येतात असते. तर हे बघा ही तुम्ही माशाची पाटी बघताय ना 100 रुपयाला. हे बघा किती मोठी आहे. आणि ही टोलका कशी आहे? 200 रुपये टोलका. तर हे बघा इथे कालवा आहेत. 200 रुपयाला वाटाय का? 200 रुपयाचा एक टोपी हो तुम्ही बघताय तो. आणि इथे तिसऱ्या पण आहेत, या शेवल्या बोलतात त्या. दिल्या का? त्या कशा देतात इथं? वाट्यावरतीच देतात ना? अच्छा, 350 रुपयाला का? अच्छा अच्छा, म्हणजे पूर्ण भरलेला असते 350 रुपयाला. हे बघा इथे ना मावशी आता कोलंबी करते. कोलंबीची साईज बघा. आणि ही डोलीची कोलंबी आहे. हा तरी मग कितीला वाटत जाईल हो? काय माहिती. अच्छा, लिलावमध्ये जाईल तेवढ्याच जाईल, म्हणजे करतील तेवढा. आणि बघा ही त्याच्यामधली छोटी साईज. सनी दादाची इथली मोठी कोलंबी मार्केटमध्ये गेली ना. आणि
इथे सर्व जी मासली असते सनी दादा ती सर्व आपली समुद्रातलीच ना, हा, मस्त आहे. सर्व डोलीची असते ना. फ्रेश असं नाही पासून म्हणजे आता आपल्या मासली आहे ना, हा फक्त 2 ते 2.5 तास झालेत मरून पकडून आणली. फक्त पकडून 2 ते 2.5 तास झालेत. आणि बघा असे इथे आणतात आणि साफ करतात आणि लगेच इथे मार्केटला देतात. प्रत्येक जण बघा तिथे पण आता साफ करतात, इथे साफ करतात, तिथे साफ करतात दोघे जण आणि पुन्हा हे बघा इथे पण साफ करतात. म्हणजे डोलीची मासले आणतात आणि इकडेच साफ करतात आणि लगेच मार्केटमध्ये विकायला जातात. अलग अलग करतात सर्व, कारण सर्व मिक्स मावरा असतं ना डोलीचा. आता याच्यामध्ये कोणकोणती मासली आहे? कोलंबी आहे, मांदेली आहे, पुन्हा वाकटी आहे. वाकटी दाखव, सदाची पाकटी. भाकरी सदाची पाकाची रे रामा. सनी दादा सोबत आल्या का मजा येते. हा हसवते जाम. चुंबोरी थै थै नाच करी रे रामा. बघा मित्रांनो, या चुंबोरी आहेत ना भरलेल्या असणार, भरलेल्या हा. अंड्याच्या. अंड्याची फुल. चुंबोरी. आपल्याकडे ना मित्रांनो 101% तुम्हाला अंड्याच्या चुंबोऱ्या भेटते. हे मामा आहेत. मामा काय दाखवते आपल्याला? वाव दाखवते का? अच्छा अच्छा अच्छा. चला मामा सोबत जाऊया, बघूया. त्यांची डोलीला पडली. अरे बाबा हे बघा किती मोठे आहे. अच्छा, आता इथे लिलाव होते का? हे बघा इथे खूप सारी मासली आहे. 1300 रुपये झाले का? 1300 रुपये झाले. हे याच्या सोबत हे बघा, त्या दिवशी ना मी या माशासाठी पनवेल फिश मार्केट मध्ये गेलो होतो पण मला भेटला नाही. आपला हा मुर्दुशा. हे बघा या माशासाठी गेलो होतो. भरपूर असतात. काय बोलतं? अरे मग मोठी साईज असली तर दे मला, मग मी पैसे किती असतील ते देईन. मला दादाला द्यायचे आहेत, पाठवायचे. आणि बघा ही वाकटी, ज्याला आपण रिव्हिन फिश बोलतो इंग्लिश मध्ये. हा कोथ्या बघताय तुम्ही, मस्त. आणि बघा ही स्क्विड मस्त आहे वाटा. टेंगली कशी आहेत ताई? 300 रुपये झाले. ते बघा हे टेंगलीचे. हे बघा ही टेंगली 300 रुपयाला पाहिजे. कोलंबी 750, 400 पर्यंत देते. 200 रुपयाचा घेतोय जवला. मस्त एकदम ताजा ताजा जवला आहे. ताजा म्हणजे आताच जवला आहे. आत्ताच आहे ना? हे बघ, बुरावच आहे. तर मार्केटमधनं आता जवला घेतलेलं आहे, पण आपण जास्त मार्केट एक्सप्लोर नाही केला का? कारण म्हणजे तुम्हाला ना जी मासली दाखवली तीच प्रत्येकाजवळ मासली, एकच मासली ना प्रत्येकाजवळ. आणि रेट पण सेम, एकच रेट. त्याच्यामुळे आपण जास्त काही एक्सप्लोर केला नाही. जर तुम्हाला ह्या मार्केटमध्ये यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. जर तुमची पर्सनल गाडी घेऊन येत आहे ना तर डिस्क्रिप्शनमध्ये ना मी मॅप दिलेला आहे, तुम्ही मॅप थ्रूनी पण डायरेक्टली या मार्केटमध्ये येऊ शकता. तर आता आपल्याला रेसिपीसाठी जाऊला घेतला आहे 200 रुपयाचा. आणि थोडा आता सनीदादाजवळ बसतोय, गप्पा गोष्टी करतोय आणि मग गप्पा गोष्टी झाल्यावरती जाऊया घरी. चला कंटिन्यू. तर मित्रांनो आता ना मी घरी आहे आणि मार्केटला आपण जास्त काही एक्सप्लोर नाही केला, कारण प्रत्येकाची जवळ एकसारखीच मासली होती. आणि आता मस्तपैकी आंघोळ केली मी आणि मिरच्या पण वरती सुकत लावल्यात, कारण आज ना आपण नवीन मसाला तयार करणार आहोत. ऍडव्हान्स मध्ये प्री बुकिंग पण मसाला चालू आहे ना? कधीच झालेलं ती 4 ते 5 दिवस झाले प्री बुकिंग स्टार्ट. 5-6 दिवस झालेत. म्हणजे आपल्याकडनं आपली युट्यूब फॅमिली मसाला प्री बुक करते, म्हणजे बुकिंग करून ठेवते, जेणेकरून त्यांना टायमिंग वरती मसाला कुरिअर होईल. कारण आता जवळजवळ आपण किती 3 दिवस मिरच्या सुकत लावलेल्या ना. तर आज तर 3रा दिवस आहे आपण मिरच्या सुकत लावलेल्या आहेत, कारण कसं खूप कडक ऊन आहे तर लगेच मिरच्या मस्त सुकून जातात. तर आता किती वाजता आपल्याला 4 वाजेपर्यंत करायचं आहे ना. तर आज आम्ही ना मसाला तयार करणार आहोत. आणि ज्याने कोणी अजूनपर्यंत आपला मसाला ऑर्डर केला नसणार, जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या रेसिपीजमध्ये, तुमच्या जेवणामध्ये रोजच्या आमचा मसाला यूज करावा, तर नक्की आमच्याशी एकदा कॉन्टॅक्ट करा. हा आमचा स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता. काही जबरदस्ती नाही, जर तुम्हाला वाटत असेल ना तरच तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि आता इथे स्नेहा आपल्याला नाश्ता काय काय लुच्छा
लच्छा का लच्छा पराठा हे बघा. सानूला पण दिले, सानूला खूप आवडतात हे बघा, असं जे लच्छा पडतात पराठा. ना मधी मध्ये याला बदल लच्छा. अच्छा अच्छा हा ये राऊंड राऊंड बरोबर हा. हे बघा आणि खाताना पण तुम्हाला ते वेगळीच टेस्ट लागते. आणि चाय. तर चला या सर्वांनी नाश्ता करायला. तर आता असा प्रॉब्लेम झालाय, एवढे मसाले बनवले दिवसभर. स्नेहा बघा इथं बसली, दमलीच स्नेहा. तर दिवसभर आम्ही एवढे मसाले बनवले आणि बघा इथे पिशवीमध्ये पॅक केले. आणि जिथे आपण मसाले दलायला नेतो ना, दादाला फोन केला का मी आता निघतोय म्हणून. तर करेक्ट दादाचा फोन आला का बोलते लाईट गेली, उद्या सकाळी 9 वाजता आहे. तर आज बुधवार आहे. तर आता जसं बघा आपल्या यूट्यूब फॅमिलीने ज्याने ॲडव्हान्समध्ये आपला मसाला बुक केला आहे त्यांना सर्वांना सांगितलेलं आम्ही का बुधवारी मसाला तयार होईल आणि गुरुवारी डिस्पॅच होईल ना. सर्वांना असं वाटेल की गुरुवारी डिस्पॅच होईल, तर आता आम्ही काय करणार, स्टेटस ठेवणार की आज लाईट बिझनेस नंबरवरती आम्ही स्टेटस ठेवणार का आज लाईट गेली त्याच्यामुळे मसाला तयार झाला नाही. तर गुरुवारी सकाळी नवीन मसाला तयार होईल आणि शुक्रवारी डिस्पॅच होईल. आणि त्यांना आम्ही पर्सनलने आता मॅसेज पण करणार ना. 2:30 पावणे 3ला लागलो आम्ही हे मसाले बनवण्यासाठी आणि आता वाजले 4:15. असा विचार केला का आता मस्तपैकी पॅकिंग झाली. आता दादाला फोन करते, दादाने करेक्ट सांगितलं का लाईट गेली, आता काहीच नाही याला करू शकत. तर आता मसाले ना मस्तपैकी आम्ही पॅक करून ठेवतो. उद्या सकाळी लवकर निघून जाणार मी आणि 9च्या आतमध्ये मसाले रेडी करून घेईन, बनवून आणणार. आणि दिवसभर मग बाकी प्रोसेस असते ते करणार आम्ही आणि मग शुक्रवारी डिस्पॅच करणार ना. तर आता आपण जाऊला आणलाय मार्केटमधनं. तर चला आता पहिला सानूला स्कूलमधनं घेऊन येतो. हां मग आपण जाऊल्याचीच रेसिपी दाखवूया ना. कारण एक ताई होती ती आता ताईचं आठवण नाही ना, कारण ताई बनत होती ना सारखी. जाऊल्याची रेसिपी दाखवा. ताईने आम्हाला बिझनेस नंबरवरती सुद्धा मेसेज केलेला. तर आपल्याला कसं वाटतं आपली यूट्यूब फॅमिली आपल्याला फोर्स करते, आपण एवढे रेसिपी बनवतो म्हणून आपल्याला सांगतात, तर व्हिडिओ बनवायला पाहिजे. तर चला कंटिन्यू आता पटापट आम्ही मसाले सर्व खाली नेतो, पॅकिंग करून ठेवतो आणि मग नंतर सानूला आणायला जातो. सानूला आणल्यावरती रेसिपीला करूया सुरुवात. तर आता सानूला स्कूलमधनं घेतलेली आहे आणि सानू तुझे कुठं आपलं शनिवारी तुझा काहीतरी कॅम्प आहे ना, मग त्याचे 750 रुपये भरले ना. जा आणि एन्जॉय करा मस्तपैकी. कधी शनिवारी जायचं आहे ना. तर आता सानूला स्कूल अच्छा गिफ्ट पण मिळणार तुम्हाला, चांगलं आहे. तर आता सानूला स्कूलमधनं घेतली आहे. तर चला आता घरी जाऊया, सनसेट होते बघा. आता आपण घरी आहोत आणि संध्याकाळी बघा सानूला जेव्हा स्कूलमधनं आणले ना तेव्हा थोडंसं काम होतं, तर बाहेर गेलो होतो. तर आता जस्ट घरी आलोय आणि आता रेसिपीला करतोय सुरुवात. सांग तुला आज ट्युशन नाही? सुट्टी आहे का? तर सुट्टी आहे सानूला म्हणून घरातच आहे. बाकी काय करतेस तू आता? काय बनवलंस? ब्रेसलेट. अच्छा जा बाहेर, नंतर दाखव सर्व झाल्यावर. नंतर भारी नंतर दाखव. आणि बघा आता स्नेहानी ते जवला साफ करते वाटते ना. कचरा काहीच नाही, नाही ह्यो एकदम ताजा आणि एकदम फ्रेश आहे, याच्यामध्ये कचरा विचरा काही नसतंय. पण तो वेगळा आणि हा वेगळा. हे बघा किती मस्त वेगळी ना. सुगंध पण कसा भारी येते. आता हेच जर खराब असत तर किती घाण वासेल. आणि बघा ही आम्ही नवीन घेतली, हिला झाली. हिला काय बोलतोस स्नेहा? ट्रेनर बोलतात ना. ट्रेनर का? ट्रेनर. जर तुम्हाला हवा असेल ना तर डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही लिंक देऊ. एक पण निघत नाही मला, निघेल. मस्त एकदम मस्त आहे. हे कोणता फिश आहे? पापलेट. चांद मासा. एवढं छोटा असते मग आणि तेवढा मोठा बनते मग. चांद मासा. नाही आपली लिची कशी काय येईल. तर बघा मस्त एकदम क्लीन करून घेतला आपण, स्वच्छ मस्त. पाणी तर निघून जाईल जेवढा आहे एक्स्ट्रा. तर आता आपण डायरेक्ट रेसिपी करायला घेऊ. राहिलेला आता उद्यासाठी ना. बोलतात वडे बनव. तर वड्या चिकन बनवलेलं आहे आणि आपण जवळा पण बनवतो सुक्का. पण मी विचार केला उद्या बनवून देईल तुम्हाला वडे. हा चालेल ठीक आहे. वड्यांची पण रेसिपी दाखवू आपण. खूप टेस्टी लागतात ना. हा मग मस्त लागतात. हे बघ हे जवल्यामध्ये बघ डोले किती बारीक दिसतात, ब्लॅक वाले. स्मॉल प्रॉन्स आहेत ना. हा झिंगा. हा कोलंबी छोटी किती ना म्हणजे असतात एकदम बारीक. बघ पकडले कोलिंबीच आहे ना हे. पहिला कोलिम असते, मग नंतर जवला, मग नंतर कोलंबी बनते. ओके म्हणजे एकदम छोटासा त्याला कोलिंब बोलतात. हा आता सीझन येईल काय. मला पहिलं वाटलेलं का याच्यामध्ये एवढे सारे किडे काय बघितलं तर त्यांचे डोले डोले आहेत. हा
आता मी रेसिपीला सुरुवात करते. त्याच्या अगोदर मला काहीतरी शेअर करायचंय. आम्ही ना ऑनलाईन मांडणी मागवलेली आहे खूप सुंदर अशी, कारण दादाने आपल्याला जे भांडी दिले तर आम्ही विचार केला तसं ठेवण्यापेक्षा आता काही जागा पण नाही आपल्याकडे आणि याच्यात बघा पूर्ण भरलेलं आहे आणि बाहेर स्टोअर करून पण आपण भरपूर भांडी ठेवलेले आहेत. आम्ही आज विचार केलेला का आज म्हणजे ते ड्रिल करतात ना त्यांना बोलवू आणि ती आपली मांडणी लावून घेऊ. तर कसं आज टाइमच नाही मिळाला, आपण मसाला बनवत होतो म्हणून. आता उद्या आम्ही करणार आणि मला आज नवीन कढाईमध्येच जेवण बनवायचा होता, पण राहू दे उद्या आपण युज करू. मस्त दादाने मस्त असं युज करायला मस्त सुंदर सुंदर भांडी दिले, तर उद्या आपण मांडणी लावूया. भांडी पण दाखवूया ना आपण ब्लॉग मध्ये. दाखवूया आपण काय हा मांडणी म्हणजे भारी वाटते ना इतकी सुंदर सुंदर भांडी. प्लस मग आपण मांडणी लावूया, त्याच्यात आपण मस्त लावूया ना. आणि हा पण जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर याची पण लिंक काय खलबत्ता बोलतात ना, आपल्याला खूप जण विचारतात, तर याची पण लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. जी तुम्हाला आम्ही भांडी बिंडी दाखवू ना त्याची आता सर्वांची लिंक देऊ ना. हो ही पण कढाई बघा आपली खूप सुंदर आहे. स्टार्टिंगला आपल्याला खूप कमेंट्स यायचे, हे काय सगळीकडे मिळते. आता ऑनलाईन मध्ये पण असलं तर आपण देऊ शकतो लिंक. हा पण आपण ऑनलाईन नाही घेतली म्हणून ते देणार नाही तुम्हाला लिंक. जे काही आम्ही ऑनलाईन घेतलंय ना तेच तुम्हाला आम्ही त्याची लिंक देऊ. आता कढाई गरम झालेली आहे, मी तेल ऍड करते. तेल आता गरम झालं, मी लसूण ऍड करते जे आपण ठेचून घेतलंय ते. आता आपण ओला जवला बनवतो. जेव्हा आपण सुक्का जवला बनवतो ना तेव्हा आपण ना लसूण ऍड नाही करत, फक्त कांदा, टोमॅटो आणि मिरचीवरतीच बनवतो. कांदा ऍड करते मी. 2 बारीक कांदे घेतले चॉप करून. आपण ऑनलाईन घेतलाय चॉपर, याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देणार. आज सगळंच तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल. पण चांगलं आहे ना, जेव्हापासून आपण डिस्क्रिप्शन मध्ये द्यायला लागलो तेव्हापासून आपल्याला कोण कमेंट करून सांगत नाही, बोलत नाही का लिंक द्या म्हणून. आता एक मिरची घेतली हिरवी तिखट. शिजवून घ्यायचंय का? हो म्हणजे गोल्डन ब्राऊन असं करून द्यायचं. गोल्डन ब्राऊन एवढं पण नाही, कांदा शिजला की ते आपल्याला लगेच समजते. बघा कलर चेंज झाला कांद्याचा, पिंक कलर येते म्हणजे शिजला. आता एक मोठ्या साईजचा टोमॅटो कट करून घेतलाय मी, ऍड करूया. याला काय बोलतच नाही चॉपिंग बोर्ड. हा तर हा पण जर तुम्हाला पाहिजे असेल ना, हा पण आम्ही ऑनलाईनच घेतला. याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो. पोली पाट सारखा पण यूज करते, मस्त एकदम भारी चपात्या होतात. आणि याची क्वालिटी किती भारी आहे माहितीये का, जबरदस्त क्वालिटी, एकदम हेवी आहे. आणि मग त्यानंतर हे बघा हळद टाकलेली आहे. आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. किती चम्मच? 2 चम्मच आले, चम्मच स्मॉल आहे आज. ओके. आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ. आता मस्त मिक्स करून घेऊया आपण सर्व. मसाले शिजवून घ्यायचे ना आता. आणि तुम्ही प्रत्येक वेळी आपल्या व्हिडिओमध्ये कोणतीही रेसिपी तुम्हाला आम्ही दाखवतो, तुम्हाला माहित असेल जास्त मसाले आपण टाकतच नाही. जास्त म्हणजे हळद आणि आपला मसाला असतोय, दुसरा काय गरज नाही ना दुसरं मसाला. हा तर बघा आता मस्त मिक्स केला मी. तर आता मी काही ना झाकण ठेवते थोड्या टाइमसाठी. ओके. तरी पण 2 ते 3 मिनिट आपल्याला बघा शिकले, फक्त भरून नाही खायला देत मला. काय पाहिजे, काय बनवायचं, आता काय करायचंय पण कधी बोलत तुला काय माझ्या हातचं पाहिजे बोल. चिकन खाणार मी. आपली युट्यूब फॅमिली कमेंट करणार ना तेव्हा बनवून देईल. ओके. कधी बनवणार, सगळी रेसिपी त्यांनी शूट केले, त्यांना माहिती मी काय टाकलाय, तरी बनवून नाही अजून काय खायला 2 मिनिटातून झाली नाही पण. नाही मी बघते, चिकन नाही ना खाली. 2 मिनिटं झालेले आहेत बघा, किती मस्त शिजलेले आहेत आपले मसाले सर्व. सुगंध पण बघा चेंज झाला ना आता. क्या बात, एकच नंबर. आणि इतकी सिंपल रेसिपी, याच्यावरती जाऊ नका. जे टेस्ट असते ना ती अफलातून असते ना, टेस्ट एकदम जेव्हा टेस्ट करणार तेव्हा कळेल तुम्हाला. आणि त्यानंतर हे बघा वांग टाकले, ब्रिंजल. जर जवला बनवते तर वांगा पाहिजेच हा, जर तुम्हाला टेस्ट पाहिजे असलं ऑथेंटिक. मग त्यानंतर आपला जवला मस्तपैकी साफ केलेला ओला जवला टाकलेच नाही. आणि आज माझी मजा आहे. तांदळाची भाकरी, जवला सुका आणि इथे चिकन दाबागे खाणार. टाकला. तू मोठी होशील तेव्हा सर्व बनव, चटका लागला तर. आणि मस्तपैकी मसाल्यांमध्ये जवल्याला मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आता. तर आता जे सुगंध आलाय ना ते काय आपण सांगू नाही शकत खरंच.
खरंच माझ्या तोंडातनं पाणी सुटलंय, एवढा भारी सुगंध एकदम आलाय. म्हणजे त्याच्यात कसं झालं ना एकदम फ्रेश आहे. तर मी कधी खाली नाही, पण मी आज फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे कारण ते सुगंधवर मला भारी वाटतं. झाकण देऊया आपण. आता काय करूया, 3 ते 4 मिनिटं शिजून देऊया. थोडंसं पाणी ऍड करूया, मग अजून 4 ते 5 मिनिटं, म्हणजे कमी कमी आपण 10 मिनिटं शिजून घेतोय. ओके. आणि हा आता मला एक आठवलं, या रेसिपीसाठी आपल्याला एक ताई आहे विदर्भामधली, मंगलाताई स्नेहा ना, मंगलाताई आहेत त्या आपल्याला किती वेळा फोर्स करत होते की ही रेसिपी दाखवा. हो, म्हणून आम्ही आवर्जून दाखवतो की त्यांना ही रेसिपी पोहोचली पाहिजे त्यांच्यापर्यंत. कारण दुपारी आपल्याला नाव नव्हतं आठवत, कारण आता थोडा वेळ झाला असेल तेव्हा म्हणजे मी मसाल्याची ऑर्डर घेत होतो तेव्हा ताईंचा मेसेज आलेला आणि ताईला मी सांगितलं का उद्या तुम्हाला रेसिपी बघायला भेटेल. ताई जाम खुश झाल्या. तर 3 ते 4 मिनिटं झालेत बघा, कसं दिसते ना चेंज. आता मिक्स करूया एक मस्त एकदम. बघा, आपण अजिबात पाणी टाकलेलं नव्हतं, तरी आता मी काय करणार आहे बघा, एवढंसं पाणी घेणार आहे ग्लास मध्ये. थोडंसं फक्त ना, जास्त नाही. हा, जेवढं तुम्हाला असं वाटतं की टाकायची गरज तेवढंच टाका, पण जास्त पाणी टाकून काहीच फायदा नाहीये. पण आज आपलं खुश सुक्का. केलंच नाही तुम्ही मला. खाला पण नाही अजून. सुगंधावरनं समजतंय ना काय तो, म्हणजे ब्रिंजल वांग्याचा सुगंध आणि ते याचं मिक्स झालं ना तो पूर्ण जबरदस्त. आता काय करायचं, आता झाकण देऊन आपण अजून 5 ते 7 मिनिटं शिजवून आता ही फायनल स्टेप आहे ना. हा. ओके. तर फायनली आता रेसिपी बघा रेडी झालेली आहे. जेवढं पण आपण पाणी ऍड केलं पूर्ण मधून ऑब्झर्व झालेला आहे रेसिपी मध्ये. खरंच खूप आटलाय. छान ना. हा, सुगंध तर अप्रतिम येतेच. चला आता आपण टेस्ट पण करूया, कारण आपली सर्व रेसिपी रेडी झालेली आहे. सर्व म्हणजे 2च रेसिपी केले. तर चला आता जेवायला बसूया. तर या सर्वांनी जेवायला. स्नेहा आता डिश वाढून घेते. ए लिची आली, लिची. लिची गरम आहे हा सर्व. ती भरपूर मस्ती करायला लागली जशी जशी मोठी होते ना. फर्स्ट आलेली तेव्हा किती शांत होती. अंकलला त्रासच देत असेल ना. आली काय बोलायला लागली, लिचू 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 लिचू. एक दिवस दाखवू तुम्हाला आम्ही. लिचू बेबी काय आला. लिचू लिचू. तर आज मी माझ्या हाताचा पहिल्यांदा खाणं जवलं ना. कसं झालं बघू. नाही छानच झालंय, सुगंधावरनच समजते जवल्याची ट्यूब. सानूने पण स्टार्ट केलंय. सानू का खूपच टेस्ट. छान झाले ना. मस्त छान आहे. छान आहे. घ्या तुम्ही पण स्टार्ट करा. हा घेतो. चला या मित्रांनो जेवायला. तर मला जवला आहे, चिकन आहे, तांदळाची भाकरी, लिंबू, कांदा. पहिले जवला खाऊया आपण. भाकरी आणि जवला, वला जवला. या अप्रतिम. सानूनी बघा अर्धा खाला पण घेतलेला. हो, तिला आवडला. सानू साऊंड नाही करायचं जेवताना. आणि त्याच्यामध्ये बघा स्नेहाने ना वांग टाकलंय, किती मस्त असं शिजलंय बघा. वांग्यामध्ये मिक्स करून खाऊया आपण भाकरी. खूपच छान. बघा किती सुंदर झालंय. हा खा ना. चिकन रेसिपी पण आम्ही खूप वेळा तुमच्यासोबत शेअर केले, नक्की ट्राय करा. डेली टेस्टी असत. चिकन डेली टेस्टी खूप लागते छान. का सानू. आणि जवल्याबद्दल बोलायचं ना, जवला एवढा भारी झालाय ना, खूप छान. तरी पण आपण किती वर्ष झालं असेल ना खाल्लं नाही. 4, 5, 7, 8 महिने महिने झाले असतील मग कालच नाही. कारण तुम्ही जेव्हा मार्केटला जातात तेव्हाच तर आणतात ना फ्रेश. अप्रतिम. तर चला आता मी मस्त घेऊ. स्नेहाने सुंदर जेवण बनवलंय, त्या सुंदर जेवणाचा आनंद घेतो, मग नंतर तुमच्यासोबत मला बोलतो. काय माहित माझी मम्मी एवढी कशी काय मस्त मिळाली. तू पण बनवशील ना. मिळाली. मिळाली. तू मिळाली आम्हाला, आम्ही नाही मिळालं तुला. मम्मी भेटली ना भारी. जाणू चल मग घे तू पण जेवायला. तर आजचा दुसरा दिवस आहे. आता जस्ट झोपेतनं उठलो आणि व्हिडिओ एडिटिंग करायला घेतले होते. व्हिडिओ एडिटिंग करता करता मला समजलं मी व्हिडिओचा आम्ही एंडच नाही केला, म्हणून आता हा एंड करतोय. तर कालच्या व्हिडिओमध्ये बघा, म्हणजे याच व्हिडिओमध्ये तुम्हाला ना ओल्या जवल्याची आम्ही रेसिपी दाखवले. नक्की ट्राय करा, खरंच अप्रतिम झाली होती, खरंच तुम्हाला आवडेल. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनल करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.